पेट्रोल डिझेल 10 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा महागलं. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 87 पैशांची वाढ, तर डिझेलही 91 पैशांनी महागलं. पेट्रोल डिझेल दरवाढीनंतर अहिल्यानगरमध्ये पेट्रोल पंपावरची गर्दी ओसरली. आठवड्याभरात इंधन दरात तिसऱ्यांदा वाढ, वाहनधारकांनी पेट्रोल पंपावरून पाठ फिरवली. विधान परिषद जागा वाटपावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये खलबतं. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट. नंदनवन या शासकीय निवासस्थानी जागा वाटपावर चर्चा सुरू. नीट पेपर फुटे प्रकरणात आणखी एका शिक्षिकेला बेड्या. पुण्यामधून एनटीएशी संबंधित मनीषा हवालदारला अटक. भौतिकशास्त्राचा पेपर फोडल्याचा आरोप. नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये लातूरचे 4 डॉक्टर चौकशीच्या फेऱ्यात. मुलांसाठी पेपर विकत घेतल्याचा संशय. गेल्या 7 दिवसांपासून सीबीआयचं पथक जिल्ह्यात तळ ठोकून. नाशिक लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणात दोषारोप पत्र दाखल. 1500 पानांच्या चार्जशीटमध्ये धर्मांतराचा संपूर्ण कट उघड. इमाम नगरसेवक मतीन पटेलचंही नाव. भोंदू अशोक खरातचे साथीदारही ईडीच्या फेऱ्यात. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून साथीदारांची चौकशी सुरू. अवतार पूजेच्या नावाखाली पैसे उकळल्याचा आरोप. राज्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात. साताऱ्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा. खंडाळा आणि कन्हेरीमध्ये ढगफुटी सदृश पाऊस. मुंबईतही ढगाळ वातावरण. राज्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. सोलापूर, रत्नागिरीसह रायगडमध्ये हलक्या सरी. साताऱ्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस. पुण्यामध्ये थोड्याशा पावसात रस्ते जलमय. नाशिकच्या दिंडोरीमध्ये बोगस बियाणं पॅकिंग रॅकेटचा पर्दाफाश. पाचोऱ्यामधल्या नामांकित सीड्स कंपनीच्या नावाची 6000 बनावट रिकामी पाकिटं जप्त. पाकिटांमधून 30 टन बोगस बियाणं विक्रीचा संशय. त्र्यंबकेश्वरमध्ये 2500 व्हीआयपी दर्शनाचा प्रस्ताव. दर्शन पास काळा बाजार रोखण्यासाठी मंदिर ट्रस्टचा प्रस्ताव.